नमस्कार मंडळी, आम्ही अग्रिकोड यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पापलेटचं कालवण किंवा पापलेटचा रस्सा। त्यासाठी बाजारातून मस्त असे पापलेट ताजे आणले आहेत। पापलेट आता आपण कट करून घेऊया। पापलेट कट करताना त्याच्या बाजूचे कल्ले आणि पोटामधील घाण आणि बाजूची गावरी काढून घेऊया। इथे मी या अशा उभ्या पद्धतीने पापलेट कट करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। पापलेट कट करताना जास्त जाड किंवा जास्त पातळ सुद्धा कट करू नये, जेणेकरून कालवणात त्याचं पाणी होईल। असं मीडियम आकाराचं पापलेट कट करून घेऊया। पापलेटचे डोक्याचे 2 भाग केलेले आहेत। इथे पापलेट आपलं कट करून झालेलं आहे। आता ते स्वच्छ 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेऊया। पाण्यामध्ये धुवत असताना त्याच्यातील जी काही घाण आहे ती काढून घेऊया, जेणेकरून ते पूर्ण स्वच्छ साफ होऊन जाईल। पापलेट आपले धुवून झालेले आहेत। मस्त असे 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे। चुलीवर एक भांडं ठेवले आहे, त्यामध्ये सुकं खोबरं आहे तिथे कट करून घेतलेलं आहे आणि ते आता भाजूया। त्याचा रंग थोडा काळसर आल्यानंतर ते चुलीवरून भांडं बाजूला काढून घेऊया आणि वाटण्यासाठी एका भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरची, आलं आणि भाजून घेतलेला खोबरा याचं मस्त असं वाटण करूया। इथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचं सुद्धा वाटण करू शकता, पण ओल्या खोबऱ्यापेक्षा सुकं वाटणाचे तरी सुद्धा छान येते आणि काळं वाटण्याने छान लागते। त्यामुळे इथे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे। थोडं जाडसरच वाटण आहे, कारण आपण खलबत्त्यामध्ये ते वाटण करत आहोत, मिक्सरमध्ये नाही। त्यामुळे थोडं जाडसरच वाटण होईल, पण मिक्सरपेक्षा पाट्यावरच्या वाटणाला चवी वेगळीच असते। असं मस्त असं जाडसर वाटून घेऊया आणि एका भांड्यामध्ये ते काढून घेऊया। पाहू शकता वाटणाला कलर सुद्धा किती छान आलेला आहे। काळसर असं वाटण, याला काळं वाटण असं म्हणतात। इथे लसूण सोलून घेतलेलं आहे आणि त्याचं आता वाटण करून घेऊया थोडं जाडसर। लसूण इथे 15 ते 20 पाकळ्या घेतलेल्या। लसूण जरा जास्तच घेतलेला आहे, कारण थोडं मच्छीमध्ये लसूण असल्या कारणामुळे चव सुद्धा छान येते। चुलीवर एक भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये तेल आणि थोडं कढीपत्ता टाकायला हवा असं काही नाही, पण थोडं टाकलेलं आहे। त्यानंतर वाटलेला लसूण, चवीनुसार हळद आणि इथे आपलं आगरी मसाला। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले सुद्धा घालू शकता, जसे की गरम मसाला वगैरे। फक्त मी इथे आगरी मसाल्याचा वापर केलेला आहे आणि हा तयार केलेला आपलं काळं वाटण टाकून मस्त 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी किंवा थंड पाणी तुम्ही दोन्ही टाकू शकता, पण इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। सर्व असं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सुकवलेली कैरी, म्हणजे त्याला आम्ही आंबोशी बोलतो, मिक्स करून घेऊया आणि याला 5 ते 10 मिनिटं चांगली उकळ येईपर्यंत शिजत ठेवूया चुलीवर। आपले 5 ते 10-15 मिनिटं झालेले आहेत। त्याच्यावरचं ढाकण काढून मस्त असं रस्सा तयार झालेला आहे। त्यामध्ये साफ केलेला पापलेट टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया आणि परत 15 ते 20 मिनिटं त्यावर ढाकण ठेवूया। 20 मिनिटं झालेले आहेत। त्याचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे। काळं वाटणामुळे हा कलर आलेला आहे, त्यामुळे तुम्ही काळं वाटणाचाच वापर करा, जेणेकरून चव सुद्धा छान येते आणि रंग सुद्धा छान येतो। आणि इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर टाकून घ्या। तयार आहे आपलं पापलेटचं कालवण आणि किंवा पापलेटचा रस्सा। पाहू शकता आपलं मच्छीचं पाणी पण झालेलं आहे, एकदम असं परफेक्ट असं तुकडीसुद्धा पूर्ण मोठी अशी दिसते। त्यामुळे जास्त शिजवायचं नाही, कारण पापलेटचं पाणी होतो, त्यामुळे जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्या आणि बाजूला घ्या। आणि मातीच्या भांड्यामध्ये जास्त टाईम ठेवू नका, कारण मातीचा भांडा गरम असतो, त्यामुळे ते लवकर पाणीसुद्धा होतो। तयार आहे आपलं कालवण।